नमस्कार. माझ्या आजच्या काही व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शेवटची चोंड आहे. आजपर्यंत आपण सगळ्या चोंडी पसल्या, आज ही शेवटची चोंड आहे. तुम्ही पाहू शकताय बघा, सर्वात खोल चोंड आहे, सर्वात मोठी चोंड आहे मित्रांनो, ही सगळ्यात मोठी. आणि या ठिकाणी बघा आमची जुनी मंडळी, जुनी मित्रकार या ठिकाणी आज चोंड उपसायला आले. तर हे बघा, ते बसले ते बिवाद आत येतं, हे खाली बसले ते होणं आत येतं. आणि आज आपण या ठिकाणी चोंड उपसायला आलोय. पाहू मित्रांनो किती मासे सापडतात. आणि मासे सापडून आम्ही इथंच कालवण बनवून त्याचा खाणार, मस्तपैकी पार्टी करणार आहेत. ही आमची 31st म्हणायची मित्रांनो. ते पाहू शकता या ठिकाणी. पाहू मळे मासे सगळ्यात जास्त सापडतात याच्यामध्ये. पाहू आपल्याला किती मासे भेटतात. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू आपल्याला आज या ठिकाणी किती मासे सापडतात. आणि आम्ही या ठिकाणी मस्तपैकी कालवण बनवून इथंच खाणार आहेत. तर चला, व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 बादल्या सापडतात का 3 बादल्या सापडतात मित्रांनो, पाहूया किती मासे सापडतात. हे बघा, यो म्हणतात मळ्या, नुसता काळा 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 नुसता मळ्या, एकच नंबर मळे घे असं. त्याला खाल्लाव हा, घे घे घे. बघा बघा, थाप नुसती थाप, नुसती थाप. हे खेकडे बघा याच्यात हो. आहे ना. हा, काय म्हणते बोल ना. इथे ना, इथं तू एक येईल बरं का आता. तरी म्हणला वरून कशी वगैरे लाली बळींची काय बार नाही मोकार दगडी वर घ्या बर का. तिला अशी वर करतो आली बरं का. परत परत आली बरं का. इथं कुठे, हा इथं कुठे फिरफड दे. हो, तुम्ही त्या सांगा बरं का. आम्ही ह्या करायला वड्या नाही तर मग. बघा हो ना, खेकडे धरले, चिंबोर खेकडे बघा मित्रांनो, केवढी चिंबोर खेकडे. आणि दादा हे चिंबोर खेकडे पकडायला एक नंबर. कशी चिंबोर खेकडे, हा पार मोडून टाकितोय, पार मोडून टाकितोय, तडात तड मोडून टाकितोय. आहे का काय त्याच्या खाली? नाही ना. थांबा, या ठिकाणी चिंबोर खेकडे असण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे हो ना. आता दगड लोटणार येतं बघा. आता एवढी मोठी दगड आणि त्या दगडीला हो ना आता झटलेत. आणि पाहू त्याच्या खाली चिंबोर खेकडे आहे का आपण. काहीच नाही त्याच्या खाली. काय दा, काहीच नाही. बघा तो कसा गोडी, बघा कसा बघू तो एवढी बघा तुला साधा मोठी मासे तू काय खाली तुझ्या आकारला का सगळा अर्थ आहे. या 3 दगडी खायचे असले मासे. मग तुम्ही ही दगड काढू शकताय, काढा. अरे तू हे एक तर वर कर खाली. हा, ही दगड वर करा हो ना आता तुम्ही. चला हे बघायला ना तिथे. हा हा, हे बादली काढू का. मग तुम्हाला सांगणार काढली बादली, ही बघ येऊ दे. काढली बादली, लाव लाव. असं हाण ना खाली माती दगड टाक ना खाली. दगड तू लाकूड असून टाक. आणि बघा केवढी आहे. थांबा बघा मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकताय जबरदस्त अशी चिंबोर खेकडी तर बघायला भेटलेले आहे. आणि या ठिकाणी पूर्ण दांडगा लावलेला आहे दगडीला, अशी ताकद लावून चिंबोर खेकडे पकडायला लागलेले. पाहू आता ही चिंबोर खेकडे हाती लागते का. आणि दगड जर सट्टा केली का खाली चिंबोरी खेकडीचा पूर्णपणे सटकून नको देऊ, हा. चमटल. थांबा
आता चिंबोरी खेकड चिमट्याची दक्षता आहे मित्रांनो. थांबा पाहू शकता आता हे- हातात धरील ते काढू काढू हातात धरील. तुम्ही एक काम करा ते दगड आलात ठेवा करा ना चाप घालून तुमची दगड जर सटाकली तर चिंबोरी खेकडी पूर्णपणे तिथं आणि काढू हात धरील. लोणचा होऊन जाणार आहे. आता यानं हात घातलेले पाहूया आता हा ओढतो का. धरली धरली वाढ. काय होते काढू काढू दम तू. लावून राहिला आपण थांबा कुड्या धरले का कुड्या धरल्या थांबा. परत ती वर मार ना तिकडं. कुडी आणि एक शिंगडा पकडलेले डसल परा ही पाण्यात घ्याकडे डसाले बेकार. चिंबोरी खेकड मोठी असल्यामुळे एवढं कष्ट लागत. पूर्णपणे मोठी खेकड आहे चिंबोरी. थांबा मित्रांनो बघा चिंबोरी खेकडी आली का गाळला हे बघा शिंगडा गाळलेले शिंगडा पकडला होता. हा बघा मासा पकडलेले बघा हा बघा शिंगड्याने तिला मासा पकडलेले. आता ही ओढते खेकड. बरं आता डसन हा एकू शिंगडे पण डाव करायला बरं का डाव करा. काय रे आता खेकड चिंबोरी खेकड बाहेर काढलेले बघा मित्रांनो. केवढी चिंबोरी खेकड आहे बघा. एवढी मोठी दगड काढली तिच्या खाली एवढी मोठी चिंबोरी पडली 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 बघा चिंबोरी खेकड. काय म्हणता त्या मोठ्या दगड खाली मग ती दगड काय काढायला द्या का आपल्याला. चायचं होईल मग काढायच लागणार ती दगड नाही आता आपल्याला. तर मित्रांनो हे बघा बाकीचे जरी मासे मिसायला लागले तर आणि आम्ही बघा एवढे खेकडी पकडले तर आणि भात घातलेले. आता आम्ही याचा कालवण करणार आहेत. कांदा खांदून घेतलेले. आता आम्ही हे बघा पेंद्याला मस्तपैकी एक मसाला लावून घेतो आणि मग आम्ही त्याचं कालवण टाकणार. आता हे पूर्ण मीठ मिरची आणि आपली हळद आपल्या पेंद्यांना आपण लावून घेतोय. आज भरपूर असे चिंबोरे खेकडे आपल्याली भेटले तर झाला. आता आपण ना याचं कालवण बनवणार. आज आपण भात पण घातलेले आणि भाकरी पण आणलेले तर चला हे बघा आता आपण कालवण करून कांदा टाकले. आता आपण कांदा बरं खाल्ले मग सुरेश तसे फाटा लावून येतं अजून. पकड आणायला असायचे. चांगला मसाला लागलाय ना. पाणी घाल त्याच्यात. असं झालंय. नको त्याचा वास काहीतरी लागलं. आणि या मस्तपैकी उकळे आले. चल नाही बुवा, आपण मी नाही त्याला मी नाही हात लावणार त्याला. आता आता झालं मग ते तुम्हाला अनुभव द्या मुळे मासं काढायचा. ओळखू येते नाही याचा बुरकं झालेलं काढायचं
बुरक काय काळ हे आपण निवड सगळं दिसलं वकील ते करलो पण मार्ग आहे का माझा तो मुळे मासा काळाचा असतोय ना. हा येऊ तो बुरका पडला ना फाट्या बाहेर घेऊन ते तर चला मित्रांनो हे बघा आज आम्ही एवढे हा, मासे तुमचं टाका पकडले त्याच्यात. होतो आणि तुमचं टाका त्याच्यात. त्यांचं आता वाटत चालले हे प्रत्येकाला बघू किती किती मासे येत हे बघा एवढे आणि या ठिकाणी आमची ही जेवणाचा कार्यक्रम आणि मळे मासं भरपूर सापडले आपल्याला तो खाली पडला बघ तो खाली पडला बघ बघा 2-2 3-3 जे डबे आहेत लहानसे एवढे तर बघा एक बाकी एकाला मका बी आणलेली नाही. मासे वेड नाही वाटीचं मस्त काम झाला एवढे भारी मासे काम झालं वाटीचं. आता येसूचं कामच नाही आणि आम्ही खेकड्यांचा कालवण पण केलेले भात पण घातलेले आणि आमची पार्टी आता इथं जोरदार होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही जेवून जाणार आहे. तर मित्रांनो हे बघा एवढे मासे आलेले तो नाही ना येणार आणि चला हे मासे जोपर्यंत वाटतात ना तोपर्यंत आपण आहे ना जेवणाची तयारी करणार आहे. तर गरम भात आहे ना तो थोडासा गार व्हायसाठी आता आपण एखाद्या ताटामध्ये आपण आता आहे ना कारण हे बघा हे मुळे मासे आहेत. चला आपण आहे ना जेवणाचा आपला बेत करणार आहे. तर जो गरम भात आहे आपला तो आपण थोडासा थंड व्हायला म्हणजे गार व्हायला ठेवणार आहे. नाही नाही ते बाद दिलं होतं आपण. बांधणार होत त्याच्यात बघ ना ते अगोदर ते YouTube मध्ये. मग बांधली आणि सांगते ना, थोडा 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 वाढ. म्हणजे मग तापत नाही तुम्हाला लगेच. ते मोठा हे. थोडंच नाही तुमचं दोन राहिले आता हे कसं करणार? मी काय करतो माहिती का खेळत घेतला कोण कोणाला मेला घेतो त्यांचं चांगलं खायचं. त्यांचं कोण खायचं नाही नाही, तुम्ही घाबरू नका ना, भरपूर टाइम आहे. पाय पोरायला तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं होत फक्त ते मला आता बादली तू वाढते ना बस बादली थांब मग बस चला मी बादली थांब तुम्ही काय तू काय घेणार उद्या मी बाजीत घेतो. तो पैसा चांगली पितळी निवडून घातो आता हो मास घ्या ना मास थोडं मास हो तुम्हाला मास थोडं हो एक फेकून देण्यापेक्षा बरोबर हो, आता दादा. तू घे. थोडं मासे घे. नको ना ठेवू का बाजूला हा ओके ठेवतो नाही संपत मग तुम्हाला मोठे पायाला चाळ टाका बरं का चित्र निघत असेल मग 3 झटक्याला धरू आपण 3 झटक्याला. हा त्याला कासरा लावा बरं का पण मला ते कासरा शिवाय हाय बरं का